प्रचार थांबलेला आहे आणि या सगळ्यामध्ये प्रचार मागच्या 12-13 दिवसांपासून अनुभवात जोरदार प्रचार पाहायला मिळाला। वेगवेगळे मुद्दे प्रचारामध्ये आपल्याला पाहायला मिळाले। प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन पक्ष मतदारांपर्यंत जाताना पाहायला मिळाले। राष्ट्रीय मुद्दे, राज्य पातळीवर मुद्दे, त्यासोबतच स्थानिक मुद्द्यांचा सुद्धा या प्रचारामध्ये समावेश होता। अगदी आणि हा प्रचाराचा धुरळा आता थांबलेला आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे आता निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे। अर्थात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस असणार आहे तो म्हणजे 20 तारखेला, ज्या दिवशी आपल्या सगळ्यांना आपल्याला आपल्या लोकशाहीने दिलेला अधिकार बजवायचा आहे। त्यामुळे 20 तारीख तितकीच महत्त्वाची आहे। तेव्हा गेले महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत आणि महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांवर शरसंधान करत मतदारांना निवडून देण्याची साथ घातलेली आहे। मतदार कोणाला कौल देणार हे आता 23 तारखेला समोर येईल। मात्र महाराष्ट्रात पुढच्या 5 वर्षांसाठी कोणाची सत्ता येईल त्याचं भविष्य हे 20 तारखेला ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे। राज्यातील जनता 20 नोव्हेंबरला आपलं निर्णायक मत कुणाच्या हाती देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास एकमेकांवर टीका करत प्रचाराचा धुरळा 1.5 दिवस छुपा प्रचार आता सुरू झालेला आहे। प्रचाराचा दिवस आता जाहीर प्रचार थांबलेला आहे। वैयक्तिक गाठीभेटींवर आता उमेदवार आणि नेत्यांचा भर असणार आहे। त्यामुळे पुढचे काही तास असे अतिशय महत्त्वाचे उमेदवारांसाठी म्हणावे लागतील। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलंय धनक्षेपकावरून होणारा प्रचार असेल, ठिकठिकाणी चौकाचौकांमध्ये होणाऱ्या सभा असतील किंवा मोठमोठ्या सभांचं आयोजन केलं असेल। यावेळी सोशल मीडिया सुद्धा खूप मोठा फॅक्टर आहे। त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं हा सगळा प्रचार होत होता। हा प्रचार आता थांबलेला आहे आणि आता शेवटचे काही तास असणार आहेत ते छुपा प्रचाराचे। त्यामुळे कशा पद्धतीनं मतदारांपर्यंत हे उमेदवार पोहोचतात ते सुद्धा बघणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे।